आपला टॉपिक आज आहे 8वा. कितवा? टॉपिक नंबर 8. काय टॉपिकचं नाव? हो, संख्याचा आहे का? संख्यांचा चढता व उतरता क्रम. चढता क्रम आणि उतरता क्रम कोणाचे? संख्यांचे. चढता क्रम आणि उतरता क्रम कळतो का? समजा ज्याला कळत नाही, लय कमी कळतंय त्यासाठी. यात पायऱ्या. काय आता? पायऱ्या. क्रमाने येणारी ही पायरी कितवी? पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. जी सगळ्यात उंच आहे ती मोठी आहे का नाही? असं लक्षात ठेवायचं. चढता क्रम 4 नंबर सगळ्यात मोठा. जर आपल्याला सांगितलं 3 संख्या दिल्या 2, 4, 6 आणि 8, यांचा चढता क्रम कसा आहे? कोणीकडून आहे? 2 कडून. 2 पेक्षा मोठी 4, 4 पेक्षा मोठी 6, 6 पेक्षा मोठी 8, हा झाला चढता क्रम. इकडून इकडं हा आहे चढता क्रम, आहे का नाही? त्याच संख्या जर आपण इकडून इकडे मोजल्या तर तो क्रम कोणता लागतो? उतरता. कारण 8 पेक्षा छोटी 6, 6 पेक्षा छोटी 4, 4 पेक्षा छोटी 2, आहे का नाही? याला म्हणायचं चढता आणि उतरता क्रम. आपला काल आपण पाहिलं मोठी संख्या आणि छोटी संख्या, लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. त्याचाच उपयोग आपल्या ह्या टॉपिक मध्ये करायचा. काय करायचा? ह्या दोन्ही मध्ये मोठी संख्या कोणती आहे? 4 मोठी, 4 पेक्षा 6 मोठी, 6 पेक्षा 8 मोठी. त्याचाच उपयोग करायचा का नाही? फक्त काल आपण 2च संख्यांचा विचार करत होतो, आज 4-5 संख्या आपल्याला येतात. आले एवढं लक्षात? हे तर लक्षात राहील ना. 2 पेक्षा मोठा 4, 4 पेक्षा मोठा 6, 6 पेक्षा मोठा 8, याला म्हणायचं संख्याचा चढता क्रम. उतरता क्रम 8 पेक्षा छोटा 6, 6 पेक्षा छोटा 4, 4 पेक्षा छोटा 2, हा क्रम झाला उतरता क्रम. यांना लक्षात एवढं? आता याच्यातले जरी चढता आणि उतरता क्रम तुम्हाला एकदम इजी वाटत असले, एकदम सोपं, पण प्रश्न एकदम सोपे विचारत नाहीत. याच्यामध्ये पण तुमचे प्रश्न अवघड करतील. त्याच्यामुळे सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्यायचं. 2 दिवस जाणार आहेत आपले टॉपिक संपायला. किती? 2 दिवस. प्रश्न तुम्हाला पुढचे वाचले शेवटचे तर लक्षात येईल. याचे प्रश्न पण फार कठीण असतात आणि कन्फ्युज करून टाकीत असतात तुम्हाला. हे एवढं लिहून घ्यायचं. चढता क्रम आणि उतरता क्रम लिहिताना हा एक कोणता? चढता. पायरे नाक काढू, हे फक्त इकडचं. आणि हा कोणता क्रम? उतरता क्रम. बाण व्यवस्थित द्यायचा. 2 पासून 8 पर्यंत जाताना जो क्रम आहे 2, 4, 6, 8 तो झाला चढता क्रम आणि 8, 6, 4, 2 तो झाला उतरता क्रम. पटकन लिहायचं. वाटतोय का अवघड प्रश्न? काय प्रश्न? जर 2304, 2430, 2034 आणि 2340 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास अनुक्रमे दुसरी संख्या कोणती येईल? आपला काय विचारलंय? अनुक्रमे दुसरी संख्या कोणती येईल? कशी मांडल्यास? चढत्या क्रमाने मांडल्यास. किती आहेत कीवर्ड? चढत्या क्रमाने आणि अनुक्रमे दुसरी संख्या. त्याला अंडरलाईन करून घ्यायचा प्रश्न सोडवताना. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय बघायचंय? याच्यामध्ये काल मी सांगितलं होतं छोटी संख्या आणि मोठी संख्या ओळखायची कशी. कोणीकडून सुरुवात करायची? इकडच्या सुरुवातीपासून. सुरुवातीचे अंक प्रत्येक संख्येमध्ये किती येतं? 2 2 आहेत का नाही? आता 2 नंबरचा अंक बघायचा. इथं किती आहे? 3. इथं किती आहे? 4. इथं किती आहे? आणि इथं किती आहे? 3. म्हणजे 0, 3 आणि 4 हे अंक आले का नाही? आले का नाही? आता सगळ्यात छोटा अंक जो आहे ती असणारी छोटी संख्या असणार आहे का नाही? सगळ्यात छोटा अंक 2 नंबरला कोणत्या संख्येत आहे? 2034 मध्ये 2 नंबरला सगळ्यात छोटा अंक, म्हणून ती झाली सगळ्यात छोटी संख्या. झाली का? आहे का नाही? आता 2034 चा संबंध संपला. राहिलेल्या 3 संख्यामध्ये
2 नंबरला अंक कोणते कोणते येतं? याच्यामध्ये 3 आहे, याच्यामध्ये 4 आहे आणि याच्यामध्ये 3 आहे का नाही? आता 3 3 2 संख्यामध्ये येतं, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठा अंक कोणामध्ये? 4 अंक आहे. ती संख्या त्याच्या पुढे जाणार का नाही? आणि संख्या टोटल 4 आहेत, म्हणजे ती संख्या जाणार आहे शेवटला. किती संख्या आहे ती? 2430. ती गेली का नाही शेवटला? सगळ्यात मोठी संख्या झाली का नाही? मोठा अंक असल्यामुळं छोटा अंक आल्याच्या नंतर छोटी संख्या आणि मोठा अंक आल्याच्या नंतर मोठी संख्या. बरोबर आहे का नाही? राहील का लक्षात? ती झाली सगळ्यात मोठी संख्या, ती सगळ्यात शेवट, त्याच्यामुळे आपण लिहून ठेवली. आता मध्ये शिल्लक राहिल्या, म्हणजे मोठी संख्या संपली का? 2430 ही पण संख्या संपली. आता राहिल्या 2 संख्या राहिल्या का नाही? त्याचा आता 3 3 आहेत. पुढचा अंक समान आहेत, त्याच्या पुढचा अंक पाहायचा. याच्यामध्ये किती आहे? 0 आणि याच्यामध्ये 4. मग याच्यामध्ये मोठी कोणती आणि छोटी कोणती? 2 संख्येमध्ये 2340 ही झाली मोठी आणि 2304 ही झाली छोटी. आपला चढत्या क्रमाने लावायचं म्हटलं अगोदर कोणती संख्या लिहावं लागल? छोटी लिहावं लागेल का नाही? छोटी. आणि त्याच्यामध्ये छोटी आहे 2304. कोणती आहे? 2304. आणि त्याच्या पुढे कोणती आहे? 2300. मांडली का आपण आता चढत्या क्रमाने संख्या? आता या संख्या आपण म्हणल्या चढत्या क्रमाने. याला तुम्ही असं चिन्ह देऊ शकतात, कॉमन असलं द्यायचं तर. कोणतं चिन्ह? मोठं. दुसरी संख्या मोठी आहे असं दाखवणार हे चिन्ह. राहील का चिन्ह लक्षात? वेगळ्या पेनाने लिहितो म्हणजे चिन्ह लक्षात राहील. आता हे झाले 4 आपले चिन्ह. आपल्याला प्रश्नामध्ये दुसरा काय दिलंय? आणखी कीवर्ड कोणता आहे? अनुक्रमे दुसरी संख्या कोणती आहे? काय येईल? अनुक्रमे दुसरी. अनुक्रमे म्हणजे क्रमाक्रमाने 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अनुक्रमे. राहील का लक्षात? अनुक्रमे म्हणजे काय? क्रमाने 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. अनुक्रमे आपला 2 नंबरची विचारली, दुसरी म्हणजे 2 नंबरची. ही झाली अनुक्रमे 1 नंबर, ही झाली अनुक्रमे 2 नंबर. झाली का? म्हणजे 2304 ही संख्या आपलं उत्तर आहे का? किती नंबर पर्याय? म्हणजे 4 नंबर पर्याय आपला बरोबर आहे. आलंय का लक्षात? आता आपल्याला काय दिलंय? खालील संख्या चढत्या क्रमाने. कीवर्ड काय प्रश्नामध्ये? चढता क्रम. आपल्याला सुरुवातीला या संख्या चढत्या क्रमाने लावून घ्यायच्या. चढत्या क्रमाने लावायच्या म्हणजे मी काय सांगितलं? सुरुवातीचा जो अंक आहे तिथून सुरुवात करायची बघायला. जो अंक छोटा असेल ती संख्या छोटी, जो अंक मोठा असेल ती संख्या मोठी. आहे का नाही? पण पहिला अंक सगळ्या संख्यांमध्ये सारखा आहे का नाही? मग पहिला अंक सोडायचा आणि त्याच्या पुढच्या अंकावर जायचं. पुढचा अंक किती येतं? 6 3 2 आणि 1. आहे का नाही? 6 3 2 1. सगळ्यात छोटी कोणती असेल? सगळ्यात छोटा अंक जिच्यात आहे 2 नंबरला ती सगळ्यात छोटी, कारण पहिला अंक सगळ्यांचा सेम आहे. तर 7186 मध्ये 1 छोटा आहे. पहिली संख्या कोणती आली? पटपट. 7186. त्याच्यानंतर 2 हा अंक त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि बाकीच्या उरलेल्यापेक्षा छोटा आहे का नाही? 6 आणि 3 पेक्षा 2 छोटा आहे, पण 1 पेक्षा मोठा आहे, मग ती संख्या येईल का नाही? 7238. दुसरी संख्या येईल 7238. तिसरी संख्या कोणती येईल? ह्या 2 संपल्या. आता राहिलेल्या 2 मध्ये 3 पेक्षा 6 मोठा आहे, मग ही संख्या छोटी झाली. आपण लावतोय चढत्या क्रमाने, म्हणजे संख्या येईल ही. काय ती संख्या सांगा? 7386. आणि सगळ्यात शेवटी राहिली 7683. कोणती राहिली? 7683 राहिली का? आता ही संख्या आपण लावली चढत्या क्रमाने. कोणता क्रम आहे हा? चढता क्रम. आहे का नाही? आता ही संख्या जर आपला उतरत्या क्रमाने लावा असा जर प्रश्न असता तर काय केलं असतं? सुरुवातीला 7683. तिचा उतरता क्रम काय येईल? 7683. आता उतरता क्रम लावताना चिन्हाचं तोंड बदलायचं. बदललं की इथं उतरता क्रम लावताना चिन्हाचं तोंड बदलायचं. 7683 नंतर 7386 नंतर
7238 आणि नंतर 186 राहील का लक्षात? सगळ्यांच्या लक्षात राहील का? कोणाच चुकणार नाही ना? ओके, घ्या लिहून पटकन. हा, चढता क्रम उतरता क्रम. आता ही संख्या आपला काय करायची? चढत्या क्रमाने मांडायची. कोणत्या क्रमाने मांडायची? इकडे बघायचं रे, नंतर लिहायचं. आता चढत्या क्रमाने मांडताना आपला काय करायचं? सुरुवातीला पहिला अंक घ्यायचा आहे. पहिला अंक सगळ्यामध्ये एकच आहे. इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक. काही संबंध येतोय का एकचा? कमी जास्त होतोय एक मध्ये? सगळे एक सारखे. मग 2 नंबरचा अंक पाहिजे. इथं 0, इथं 1, इथं 0 आणि इथं 0 आहे का नाही? म्हणजे 3 संख्यांमध्ये 0 आहेत का नाही? आणि एका संख्येमध्ये 1 आहे. म्हणजे ती संख्या सगळ्यात मोठी असणार आहे का नाही? मोठा अंक 1 आहे का नाही 0 पेक्षा? म्हणून ती सगळ्यात शेवटी आपली लिहून घ्यायची. किती आहे? किती आहे संख्या ती? 11 डबल 0 1. किती झाली ती? 11,001 झाली. किती झाली? 11,001. ही झाली आपली सगळ्यात मोठी संख्या. मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. दिलं का? आता ह्या संख्येचा संबंध संपला. मोठी काढली का नाही? आपला मोठी निघून आहे तर छोटी लिहून टाकायची जायची आपल्या वहीवर. मोठी निघली तर शेवट मांडून ठेवायची, छोटी निघली तर सुरुवातीला मांडून ठेवायची. हा, आता राहिलेल्या संख्यांमध्ये आपला पाहिजे क्रम त्यांचा. कोणता क्रम लावायचा आपला? चढता क्रम. ही संख्या संपली. बाकीच्या संख्यांमध्ये इथे 0, इथे 1 आणि इथे 1. 1 हा 0 पेक्षा मोठा आहे. म्हणजे ह्या दोन्ही संख्या या संख्येपेक्षा मोठ्या आहेत, आहे का नाही? मग सगळ्यात छोटी कोणती आली? कोणती आली? 10,011 ही संख्या आली सगळ्यात छोटी. कोणती आली? 10,011 ही आली सगळ्यात छोटी संख्या. आली का? तिच्या पुढे चिन्ह देऊन ठेवायचं, ती छोटी आहे म्हणून. 2 संख्या झाल्या का नाही? आता आपल्याला मध्ये राहिल्या 2 संख्या. किती राहिल्यात? तुमच्या लक्षात येतं मी कसं सांगतोय? आता पुढचा अंक बघायचा. इथे 0 आणि इथे 1. छोटी कोणती झाली? 0 वाली म्हणजे 10,101 झाली का नाही? छोटी पासून आपण मोठी लिहितो. मग इथं कोणती येईल? 10,101. पुन्हा चिन्ह मोठ्या संख्येचं आणि शेवटी शिल्लक राहिली संख्या कोणती? 10,110. 10,110 लागला क्रम. छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येचा हा झाला क्रम. लागला का? येत लक्षात सगळ्यांच्या? विसरणार नाहीत ना? घ्या लिहून पटकन. आणि उतरता क्रम कसा? फक्त या संख्या उलट्या करायच्या. शेवटची 1 नंबर 2 नंबर 3 नंबरची 2 नंबर 2 नंबरची 3 नंबर 1 नंबरची 4 नंबर. हा कोणता क्रम होईल? उतरता क्रम. हा, आता आपल्याला सांगितलंय उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या. कोणत्या? वर दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्यात. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आपला सुरुवातीला लिहावं लागेल का नाही? मोठी, त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी, असा क्रम लावावा लागेल आपला उतरता क्रम म्हटल्याच्या नंतर. सगळ्यात सुरुवातीला प्रत्येक संख्या, सगळ्यात सुरुवातीला काय बघायचं? संख्यांमध्ये अंक सारखे आहेत का? आहेत का प्रत्येकामध्ये 5-5 अंक? हिच्यात 5 आहेत, हिच्यात 5 आहेत, हिच्यात 5 आहेत, हिच्यात 5 आहेत. हे झालं सुरुवातीला. काल तुम्ही जसं पासला होता तसं पासायचं नाही अंकामध्ये. जिचे अंक जास्त ती संख्या मोठी, जिचे अंक कमी ती संख्या छोटी. हा, आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. कोणता? उतरता क्रम. सुरुवातीचा अंक प्रत्येक संख्येमध्ये सारखा आहे, त्याच्यामुळे आपण जायचं 2 नंबरच्या अंकावर. 2 नंबर इथं किती येतं? 2. इथं किती येतं? 2. इथं किती येतं? 0 आणि इथं किती येतं? 1 आहे का नाही? इथे 2 इथे 2. ह्या 2 संख्याचा विषय आपण नंतर घेऊ. आपला कोणता क्रम लावायचा आहे? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सगळ्यात शेवटी कोणती संख्या येईल? सगळ्यात छोटी संख्या येईल का नाही? आता ह्या 2 संख्या इथं 0 आणि इथे 1 आहे. पहिला यांचा विचार करू. इतर त्यांच्यापेक्षा मोठ्या आहेत का नाही? 2 आहेत म्हणल्यावर आणि सारख्यात म्हणल्यावर त्या पाठीमागे ठेवायच्या. 0 आणि 1 याच्यामध्ये छोटी कोणती? 0. मग जिच्यात 2 नंबरला 0 येतोय ती संख्या येणार आपली सगळ्यात छोटी. आपल्याला लिहायचा उतरता क्रम म्हणजे सगळ्यात छोटी संख्या शेवटी येईल का नाही? चढत्यापासून उतरत्यापर्यंत जायचं. मग कोणती संख्या आहे शेवटी? 10,212 ही संख्या आली सगळ्यात शेवटी. आली का? आपल्याला याचे उतरत्या क्रमाने म्हणल्यावर चिन्ह कोणतं वापरावं लागेल? 1 2 आणि 3 हे 3 चिन्ह येतं. कोणतं वापरू दोन्ही मधलं?
2 नंबरचं, कारण आपला अलीकडे लिहायची मोठी संख्या, छोटी संख्या गेली शेवट. ह्या संख्येचा संबंध संपला का? आता ही संख्या येईल 2 नंबरला, येईल का नाही? कोणती? 11,202. 11,202 ही संख्या आली 2 नंबरला. या संख्येचा पण संबंध संपला का? चिन्ह कोणतं देऊ आता? 2 नंबरचं. हे चिन्ह आहे आपलं 1 नंबरचं, हे चिन्ह आहे 2 नंबरचं, आणि हे चिन्ह आहे 3 नंबरचं. 2 नंबरचं चिन्ह कशामुळे 2 नंबरचं? कारण आपला सुरुवातीला मोठी संख्या लिहायची आणि मोठ्या संख्येकडे त्याचं करायचं मोठं तोंड. बरोबर. आता राहिलेल्या संख्येमध्ये इथं 2-2 आले होते. 3 नंबरचा अंक आता यांचा बघावं लागेल, आहे का नाही? पहिले 2-2 अंक सारखे. 3 नंबरचा अंक याचा 0 आणि याचा 1. कोणती संख्या मोठी होईल मग? जिच्यामध्ये 0 आहे, कारण ती संख्या होईल छोटी, आहे का नाही? ही संख्या होईल छोटी. आपण तिकडून चढत्या क्रमाने लिहित आलो, म्हणजे आपला शेवटी उतरता क्रम जातोय. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे सगळ्यात? 12,102 मोठी आहे का नाही? 12,012 पेक्षा, कारण इथं आलाय 0, इथं आलाय 1. 1 वाली मोठी आहे का नाही? मग आपली ही संख्या येईल 12,012. ही संख्या येईल हिच्यापेक्षा मोठी आणि तिच्यापेक्षा छोटी असणारी 11,202. किती येणार इथं संख्या? 12,012. आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती राहिली शिल्लक मग? 12,102. आणि हा झाला आपला उतरता क्रम. झाला का? येतं एक लक्षात तुमच्या? हे का अवघड वाटतंय? कोणाकोणाला अवघड वाटतंय? मनाने येते सगळ्यांना? ओके. पटकन उत्तर लिहून घ्यायचं. उतरता क्रम लिहिलं ना? फक्त उतरत्या क्रमाला चिन्ह वापरायचं 2 नंबरचं आणि चढत्या क्रमाला चिन्ह वापरायचं 1 नंबरचं. एवढं लक्षात ठेवायचं. राहील ना लक्षात? जिकडचं तोंड मोठं ती संख्या मोठी, आहे का नाही? लिहा पटकन. 22,200. आपला कोणत्या क्रमाने लावायचा आहे? उतरत्या क्रमाने लावायचा आहे. म्हणजे सगळ्यात छोटी संख्या आपला शेवटी न्यायची आणि सगळ्यात मोठी संख्या सुरुवातीला आणायची का नाही? आता सगळ्या संख्यांमध्ये सुरुवातीला 2-2 येतं. त्याच्या अगोदर काय चेक करायचं? सगळ्या संख्या किती अंकी आहेत? सगळ्या 5 अंकी आहेत का नाही? मग अंकाचा विषय संपला. त्याच्यानंतर काय पाहायचं? पहिला अंक कोणाचा मोठा आहे आणि कोणाचा छोटा आहे. पहिला अंक पण सगळ्यांचा सेम आहे का नाही? आता मग आपलं लक्ष केंद्रित करायचं दुसऱ्या अंकावर. इथं 0 आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे आणि इथं 2 आहे का नाही? आपल्याला सुरुवातीला घ्यायची मोठी संख्या, घ्यायची का नाही? मोठी संख्या सुरुवातीला घ्यायची, कारण आपला क्रम लावायचा आहे उतरता. कोणता क्रम लावायचा आहे? उतरता क्रम लावायचा आहे. सगळ्यात मोठी घ्यायची म्हणलं इथं आलाय 0 आणि इथं आलाय 0. ह्या 2 संख्यांचा थोडा वेळ विचारच नाही करायचा, कारण या छोट्या संख्या आहेत का नाही? 0 असल्यामुळं मोठी संख्या आहे 2 आणि हा 2 असणारी, आहे का नाही? म्हणजे ही संख्या क्रमांक ही आणि या 2 संख्यांचा अगोदर आपला विचार करायचा आहे का नाही? याच्यामध्ये 2-2 आले 2 नंबरला संख्या, 1 नंबरला 2-2, 2 नंबरला 2-2. कोणाला? आता आपण लक्ष द्यायचंय 3 नंबरच्या अंकावर. या संख्येमध्ये 3 नंबरचा अंक कोणता आहे? 0. आणि या संख्येमध्ये 2 आहे का नाही? मग याच्यामध्ये मोठी संख्या कोणती? 2 वाली संख्या मोठी, म्हणजे ही संख्या सगळ्यात मोठी आली का नाही? 22,200 ही संख्या आली सगळ्यात मोठी, आली का? दिसतंय का सगळ्यांना? आता त्याच्यानंतर 2 नंबरला संख्या, या संख्येचा संबंध संपला. आपण या 2 मोठ्या काढल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 नंबरला आली ही, आली का नाही? 22,020. कोणतं? हो, चिन्ह चुकलं. चिन्ह द्यायचं असं, कारण आपण कोणता क्रम देतोय? उतरता क्रम. असं लक्षात आलं पाहिजे. मी मुद्दाम लिहिलो, तुमचं लक्ष आहे कसं, आणि तिला एकटीलाच कळलंय. इकडं लक्ष देत जायचं. त्याच्यामुळे बोर्ड कडे लिहायला टाइम देतो का नाही मी? लिहायला 2 मिनिटं जास्त घ्या. समजून चांगलं घ्यायचं. समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला लिहायला आयुष्य पडलंय, मग तुम्हाला आयुष्यभर लिहायचंच. बाबांस माझे पत्र, आता संपले आमचं दिवाळीचं सत्र, द्या पाठवून. किती का टाइम लिहायला? नाही तर मग तुम्ही मोबाईलवर लिहिणार. लिहायच्या टायमाला लिहिणार नाहीत आणि जेव्हा नाही लिहायचं तेव्हा लिहिणार. आता लिहायचं नाही, आता समजून घ्यायचं. लिहायच्या टायमाला लिहायचं, मी लिहा म्हणल्यावर.
समजून सांगताना लिहायचं नाही, त्याचं काय होतं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं माझ्याकडचं आणि समजत नाहीत काही गोष्टी, आहे का नाही. सगळ्यांनी इकडे बघायचं. ही आपण लिहिली 1 नंबर म्हणजे सगळ्यात मोठी संख्या. त्याच्यानंतर 2 नंबर कोणती काढली आपण, 22,020 काढली का नाही, कोणती 22,020. आता ह्या दोन संख्याचा संबंध संपला. आता राहिली आपली ही संख्या आणि ही संख्या. 2 नंबर मध्ये दोन्ही मध्ये 0 आहे का नाही. आता आपल्या यांच्यामध्ये मोठी कोणती आहे, मग उतरत्या क्रमाने लिहितो त्याच्यामुळे मोठ्या संख्येची गरज. इथे 0 आणि इथे 2. मोठी कोणती झाली, 2 वाली झाली मोठी, म्हणजे 20,220 ही संख्या झाली मोठी. कोणती झाली, 20,220. आता ही संख्या पण संपली. शेवट राहिली 29 राहिली का नाही. मग 30 लिहावं लागल का दुसरी लिहावं लागल, किती आहे ती 20,022 ही आली आपली शेवटची संख्या. 20,022 शेवटची संख्या करेक्शन करून घ्या. 20,022 काय आला आपला क्रम, 22,200, 22,020, 20,220 आणि 20,022 आलं का नाही. कळलंय का. आता आपण आजचा लेक्चर इथं स्टॉप करायचं आहे. आता तुम्हाला चढता उतरता क्रम कळलाय ना. तुम्हाला जे प्रश्न दिलेले ए बी आणि सी मधले पेज नंबर 160 आणि 161 मधले ए बी आणि सी मधले सगळे प्रश्न आता इथं दिले का नाही. पहिल्यांदा खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. तुम्ही काय करायचं, चढत्या क्रमाने पण लिहायच्या आणि उतरत्या क्रमाने पण लिहायच्या, उत्तर काढायचं एवढ्याच. कारण उद्याचा लेक्चर जरा टफ आहे, अवघड उदाहरण आहेत उद्या. हे जर तुम्हाला आजचं जर आलं, इकडे बघा लक्षपूर्वक 2 मिनिटं आहे का. हे जर तुम्हाला आजचं जर आलं परफेक्ट आणि थोडं फास्ट जर झालं तरच उद्याचा लेक्चर करणार. उद्या जरा टफ उदाहरण येतं. उद्या उदाहरण टफ येतं. त्याच्यामुळं याचा चढत्या क्रमाने मांडणं लिहिलंय ना, ते तुम्ही चढत्यानी पण करायचं आणि उतरत्यानी पण मांडायचं. आणि इथं काय दिलंय, उतरत्या क्रमाने मांडा. जास्त उदाहरणं नाही, 5 आणि 5 10 उदाहरणं येतं. हे उतरत्या क्रमाने आहे ना, त्याचं उतरत्या पण लिहायचं आणि चढत्या पण लिहायचं.